नगर बाबली इथे आलेलो आहो. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार जे नगर अध्यक्ष पदासाठी सध्या उभे आहेत ते आपल्यासोबत जुळलेले आहे. ते आमच्या या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी सर्वप्रथम माझा नमस्कार सर्वांना. मी दीपाली नारायण ढोले, अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. जनतेला आपण नगर अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. जनतेला काय काय प्रतिसाद द्या? जनतेला प्रतिसाद म्हणजे आपल्याला बाकी काही नाही, म्हणजे विकासाकडे आपलं लक्ष जास्त आहे. म्हणजे विकास घडवून नवीन काहीतरी बदल घडवून आणायचा आहे आपल्याला दर्यापूर शहरामध्ये. कोणता विकास करतात? सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या इथं सूतगिरणी. तिथं 1000 ते 1500 लोक आज मजूर काम करू शकतात आणि छोटे मोठे जे व्यापारी लोक आहेत त्या मजूर गोरगरीब तिथे काम करून ते पोट भरू शकतील. म्हणजे आज जे आपल्या इथं 3 महिने जे गरीब लोक आहेत ते आता शेतीची कामं संपल्यानंतर त्यांना 4 महिने घरी बसावं लागते. पण जर तो सूतगिरणीचा मुद्दा जर आपण टाकला, तो जर सूतगिरणीचा याच्यावर जर आपण काही भर दिला तर तिथे 1000-1500 मजूर काम करू शकते. आणि ते जर चालू झाली तर तिथे छोटे मोठे जे व्यापारी आहेत, म्हणजे जसे दुकानं, जसे पानपट्ट्या, हे ते हॉटेल, हे ते सर्व जे व्यापारी लोक आहेत ते सुद्धा तिथे पोट भरू शकतील. म्हणजे भांडवल दर्यापुरातली त्याच ठिकाणी राहील. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपला शाळेचा. बाबली येथील शाळा क्रमांक 9 त्या शाळेची मी स्वतः शाळा समितीची अध्यक्ष असून मी 2 वेळा अर्ज दाखल केलेला आहे. त्या शाळेमध्ये पावसाळ्याचे 4 महिने मुलांना बसण्यासाठी जागाच नसते, पूर्ण पाझर असतो त्याला. आणि तिथचे जे 2 कॉलम आहेत तेही पूर्ण कोसळलेले आहेत अर्धे, आणि अर्धेच राहिले. जर मुलांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई कोण करतो? आणि शाळेला तर आवार म्हणून काहीच नाही. आणि बाकीचा जो विकास आहे, प्रत्येक प्रभागातील राहिलेला विकास आपल्याला काहीतरी नवीन घडवून आणायचा आहे. आणि या टाटानगरमध्ये 30 वर्ष झाले काहीच विकास नाही, नाल्या नाही, रोड नाही ना, काहीच नाही. म्हणजे जे याच्या आधीचे कारकिर्दीत जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होऊन गेले त्यांना हे टाटानगर काय दिसलं नाही, ते त्यांना माहिती. महिलांना आर्थिक स्वयंरोजगार आपण आपल्या मदतीने उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या मदतीनं आपल्याला जर मतदारांची साथ असेल तर आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. जर आपण नगराध्यक्ष जर त्यांनी आपल्याला निवडून आणलं तर आपण त्यांच्यासाठी म्हणजे पूर्णपणे ताकद लावून देऊ का त्यांना रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्याला जनतेला प्रतिसाद मिळत आहे का? मग आपल्याला जनतेचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. फक्त आपण पैशाने, म्हणजे आपण सर्वसाधारण घरातली स्त्री आहे आपण, पण जनतेचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे म्हणून आपण आज इथपर्यंत पोहोचलो. काही आपल्यासोबत आहे चांगल्यापैकी सुरक्षा पाहिजे. टाटानगरचे गंदगीची सुरक्षा पाहिजे. नाल्या, रोड, लाईटिंग. ज्यावेळेस आम्ही आमच्याले कार्यक्रम करतो त्यावेळेस एकही तसा कोणी सरपंच नाही, कोणी आमदार नाही, खासदार नाही, कोणी काही आम्हाला पाहत नाही. त्याच्यानंतर असे आम्हाला वोटिंगच्या वेळेस येतात, पाहतात, विचारतात, आम्हाला वोटिंग द्या, आमचं करा, आम्ही यू करू, तू करू. हे सारी आम्हाला खोटी आशा देतात. आमच्या आशेची निराशा करतात. आमचे जर हे कामं बनवून आले, ज्या माणसानं आमच्यासाठी धावपळ केली त्याच्या पाठीशी मी कधी उभेच आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार असं आहे की आपल्या प्रभागामध्ये कोणताही आजपर्यंत विकास झालेला नाही. ते कोणताही झालेलं नाही, कोणतंच काही झालं नाही. उमेदवाराबद्दल काय सांगाल? उमेदवाराबद्दल हे असं सांगू आम्ही का आमच्याला इकडे जे येतात ते आम्हाला आशा देतात, आशेची निराशा करतात.